श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयेतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा परा शांती चिरेनदी गच्छति. अध्याय 4 39वा श्लोक आहे. श्रद्धाळू आणि गुरूंची तत्परतेनं सेवा करणारा, इंद्रियावर ताबा असणारा, त्याला जितेंद्रिय म्हणतात, तो महात्मा, त्याला ज्ञान प्राप्त होते. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो पराशांती किंवा मोक्षाच्या रूपाला जातो, असा थोडक्यात या श्लोकाचा अर्थ आहे. सालाबादप्रमाणे रामनवमी, राम जन्मोत्सव सोहळा आपल्या गावामध्ये साजरा होत आहे. त्यातली आजची ही 6व्या दिवसाची सेवा परमभाग्यानं माझ्या वाट्याला आलेली. यथामती यथावकाश आपल्याला दिलेल्या वेळेत श्लोकावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आता हा श्लोकाचा काय उद्देश काय आहे, तर ज्ञानप्राप्ती हा श्लोकाचा मुख्य उद्देश आहे. मग ज्ञानप्राप्ती याआधी झालेले म्हणजे श्लोक नाही आहे काय, तर हा 39वा श्लोक आहे. त्याच्या आधी एक 34वा सुद्धा श्लोक आहे ज्ञानप्राप्तीच्या संदर्भातला. मग तो श्लोक असून पुन्हा ह्या श्लोकाची निर्मिती का झाली, असा साहजिकच आपल्याला प्रश्न येतोय. तो 34वा श्लोक बहुतेक सर्वांना पाठ आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेनी सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना, असा तो जो 34वा श्लोक आहे. त्या श्लोकात पण ज्ञानाची प्राप्तीच. आणि मग हा पुन्हा श्लोक का घातला, तर मुंबई ते दिल्ली प्रवास आहे. मुंबई ते दिल्ली प्रवास काही जण विमानानं करतात, तसा तो विमानानं प्रवास करण्यासारखा प्रकार आहे. पण विमानानं प्रवास सर्वांनाच परवडण्यासारखा नाही. आपल्याला कसं रेल्वेतून म्हणजे पॅसेंजर रेल्वे आपल्याला बरी, असं त्या श्लोकामध्ये अवघड गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता अवघड गोष्टी काय सांगितलेल्या आहेत की त्या ठिकाणी महत्त्वाचं काय सांगितले की ज्ञानाची प्राप्ती जर व्हायची झाली तर संतांचीच भेट व्हायला पाहिजे. संत संघाशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. मग संत संघ अति अवघड आहे. एकनाथी भागवतमध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या: मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि आश्रया, म्हणजे महान व्यक्तीचा किंवा संतांचा सहवास मिळणं अवघड. ह्या 3 गोष्टी अतिशय अवघड सांगितल्यात. मनुष्यत्व मिळणं, मुमुक्षत्व मिळणं आणि संतांचा आश्रय मिळणं किंवा संतांचा सहवास मिळणं, संतांची भेट होणं, ह्या 3 गोष्टी अतिशय अवघड सांगितल्यात. आता आपण साहजिकच आपण म्हणतोय की मनुष्यत्व आपल्याला मिळालेलं आहे मनुष्यत्व. अवघड का म्हणताय, तर मनुष्यत्व जरी मिळालेलं असलं तरी आपल्याला एकनाथी भागवतमध्येच माहीत आहे की पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. म्हणजे पाप आणि पुण्य जर समान झालं तर मनुष्याचा जन्म आहे. अधिक पाप झालं तर नरक योनी आहे किंवा पशवादी योनी आहे. अधिक पुण्य झालं तर स्वर्गादी योनी आहे.
पण मनुष्य योनी जी आहे ती समान पाप पुण्य व्हायला पाहिजे. मग समान पाप पुण्य होणं आपल्या हातात आहे काय? मुळात आपण पाप किंवा पुण्य, आपण एखादी जी कर्म करू त्या कर्मामुळं पाप होते का पुण्य होते हे पण आपल्याला माहीत नाही. कसं म्हणशील, एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक साधू पुरुष अरण्यामध्ये निवांत ध्यानाला बसला होता आणि ध्यानाला बसलेला असताना तिथून काही महिला शेताकडे निघाल्या होत्या. त्यांनी ती बघितलं आणि त्यांना बरं वाटलं. त्या साधू पुरुषाला नमस्कार केला. त्यातल्या एका महिलेनं काय केलं की आपल्या पाठीमध्ये जे तेलाची एक बाटली होती ते तेल त्या साधू पुरुषाच्या पायाला लावलं. पुन्हा त्याच्या डोकं थंड राहावं म्हणून डोक्यावर थोडं ओतलं आणि त्या महिला नमस्कार करून पुढे निघून गेल्या. थोडा हे जे काय झालं क्रिया ती साधूला माहीत नव्हती, कारण साधू आपल्या ध्यानावर ह्याच्यावर नव्हता, भानावर नव्हता. तो त्या आपल्या ध्यानामध्येच मग्न होता. पण हा परिणाम असा झाला की त्या झाडाखाली अशा तेलकट लालबुंद मुंग्या होत्या. त्या मुंग्या सगळ्या त्या साधूच्या अंगावर चढल्या तेलाच्या वासामुळं आणि त्या साधूला त्या दंश करायला लागल्या. पण तो दंश करत असताना सुद्धा तो एवढा आपल्या ध्यानामध्ये मग्न होता की त्याला त्याची काहीही जाणीव नव्हती. आता इथंपर्यंत झालं. तेवढ्यात काय झालं, काही वात्रट मुलं खेळायला म्हणून अशी पुढं 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 त्या अरण्यात आली होती. त्यांनी त्या साधू पुरुषाला बघितलं, तो ध्यानाला बसलेला आणि ती ऊस खात होती. ती काय करायची, ऊस खायची आणि चुकी त्या साधूच्या अंगावर मारायची. ऊस खायची, चुकी साधूच्या अंगावर मारायची. ही क्रिया सुद्धा त्या साधूला काय माहीत नाही, कारण तो आपल्या ध्यानात मग्न होता. पण परिणाम काय झाला, त्या चोक्या ऊसाच्या चोक्या गोड असल्यामुळं त्या अंगावर ज्या मुंग्या साधूच्या चढल्या होत्या त्यांनी मोर्चा तिकडे त्या चोक्यांच्याकडे वळवला आणि परिणाम काय झाला की त्याच्या अंगावरच्या मुंग्या निघून गेल्या आणि त्या बाजूला गेल्या. आता पहिल्या क्रियेमध्ये त्या महिलांनी वास्तविक काय केलं होतं की चांगलं पुण्य होईल म्हणून त्यांनी ती क्रिया केली होती आणि ह्या मुलांनी त्रास द्यायचा म्हणून म्हणजे पापाचीच क्रिया केली होती. त्या मुलांच्या दृष्टीनं ते पाप नाही, त्यांनी खेळ करायचा म्हणून केला, पण ते वाईट कृत्यच होतं ते त्या मुलांनी केलेलं. पण परिणाम दोन्हीचा उलटा झाला. हे कशासाठी सांगायचं की पाप करणं किंवा पुण्य करणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. त्यामुळं ते समान पाप होईल किंवा समान पुण्य होईल हे आपल्या हातात नसल्यामुळं तो मनुष्य जन्म जो आहे तो मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आपलं उद्देश काय चालला आहे की मनुष्य जन्म, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि संतांची भेट ह्या अवघड गोष्टी आहेत. त्यामुळं पहिलाच मुद्दा आपला असा आहे की मनुष्य जन्म हा आपल्याला मिळणं अति अवघड आहे. त्याला मनुष्य जन्म आपल्याला कसा मिळाला तर त्याला काकटाळी न्याय असं म्हणलेलं आहे. काकटाळी न्याय म्हणजे काय की हे तुकाराम महाराजांचा हा भाग आहे की काकटाळी न्याय म्हणजे काय की एका राजानं सांगितलं की मला कावळ्याची गरज आहे आणि जिवंत कावळा मला पकडून आणून द्या. मग तसं कावळा मिळणं अवघड आणि त्यातल्या त्यात जिवंत मिळणं अवघड. मग कावळ्याची मोबदला काय तर द्यायचा म्हणून 2000 रुपयाचं बक्षीस ठेवलं त्या काळातलं. एक आपला आंधळा मनुष्य नेमाप्रमाणे नदीवर आंघोळीला गेला, निम्म्या पाण्यात गेला, डुबकी मारली आणि देवाचं नाव घेऊन असं हात विठ्ठल विठ्ठल केले. नेमकं विठ्ठल विठ्ठल करत असताना त्याच्या उडत जाणारा कावळा त्याच्या टाळीत सापडला म्हणून त्याला काकटाळी न्याय म्हणतात. तो सापडल्यामुळं त्यानं ती दौंडी ऐकलेली होती
की ज्याला कावळा मिळेल त्याला 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. त्यानं तो कावळा बगलेत मारला आणि म्हणला चला घेऊन जा, आपल्याला 2000 रुपये मिळणार. पण आणि त्याने विचार काय केला की आपल्याला हा सहजासहजी कावळा मिळाला आहे, आपण पाण्यात डुबकी मारली आणि वर हात करून टाळी वाजवली की कावळा मिळतोय, आणि 5-6 कावळे पकडायला काय अडचण आहे. म्हणून त्यानं पुन्हा हात वर केला आणि टाळी वाजवायला गेला. तो बगलीत होता तो कावळा पण उडून गेला. तसा हा मनुष्य जन्म काकटाळी न्यायाप्रमाणे मिळालेला आहे. आणि ती संधी आपण वाया घालवायची नाही. जशी त्या आंधळ्यानं ती कावळा मिळालेली संधी वाया घालवली, तशी ती संधी वाया घालवायची नाही असं महाराजांना इथं म्हणायचं आहे. थोडक्यात म्हणजे हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि तो दुर्लभ मनुष्य आपल्याला तो आपल्या पुण्याईनं मिळालेला आहे. मग आता आपण सगळेजण म्हणतोय की आता आम्हाला मनुष्य जन्म मिळाला आहे. मग पुढचा मुद्दा मुमुक्षत्व, मोक्षाची इच्छा, त्याला मुमुक्षत्व म्हणतात. आता ही मोक्षाची इच्छा आहे काय सर्वांची? तर सर्वसाधारण अगदी म्हणजे इथं बोलणाऱ्या व्यासपीठावर बोलणाऱ्या माणसासकट सगळ्यांचा जर विचार केला तर आपण ह्यातनं मुक्त व्हावं असं कुणाला वाटत नाही की बाबा हा जन्म आपल्याला कशासाठी मिळाला आणि ह्या जन्माचा आपण काय सार्थकी लावं, मी कोण, मी कशासाठी आलोय, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचा आपण विचार करून ती गोष्ट पदरात पाडून घ्यावं असं आपल्याला कुणालाही वाटत नाही. त्याला मुमुक्षत्व म्हणतात. आणि ते मुमुक्षत्व मिळावं असं कुणाला वाटत नाही. त्यातून आता इथं आपल्या जर बोलायचं झालं तर ज्या अर्थी आपण कीर्तनाला येतोय, प्रवचनाला येतोय किंवा ह्या संप्रदायामध्ये आहे आणि त्या अर्थी आपल्याकडे मुमुक्षत्व आहे. म्हणजे मनुष्यत्व आपल्याला मिळालेलंच आहे, मुमुक्षत्व आपण ज्या अर्थी आहे ह्या संप्रदायात त्या अर्थी मुमुक्षत्व पण आहे. आता राहिला तिसरा मुद्दा. की तिसरा मुद्दा कुठला? की मनुष्यत्व आहे, मुमुक्षत्व आहे, पण संतांची भेट होणं अवघड आहे. आता संतांचीच भेट पाहिजे का? संत किंवा गुरु म्हणायचं तर हे जे ज्ञान मिळायचं आहे हे ज्ञान संतांशिवाय मिळत नाही. कुठलंही ज्ञान घ्यायचं झालं तर संत भेटीशिवाय ज्ञान होत नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. गुरुची कृपा झाल्याशिवाय ज्ञान नाही. किंवा आपले कावणेकर महाराज कायम अभंग असतोय त्यांचा, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे हा आता दिवा किंवा ती आपला समई, हिरा, रवी दीप हिरा दाविती देखणे हे काय दाखवतात की दृश्य पदार्थ दाखवतात. पण अदृश्य पदार्थ जो आहे, अदृश्य पदार्थ म्हणजे मी कोण, आत्मस्वरूपाची ओळख, स्वस्वरूपाची ओळख किंवा जो आपला आत असणारा आत्मा आहे तो कुणाच्या संगतीनं होते तर अदृश्य दर्शने संतांची आहे. किंवा अजून म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. हे कुणामुळं? जैसे मूळ संचनशीचे शाखा पल्ल संसोची. पुढचं आपल्याला दृष्टांताकडे जायची करणे, पण जाणतेनी गुरु भजिजे. गुरुशिवाय हे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे गुरुच पाहिजेत आपल्याला. आणि गुरु मिळणं तसं दुर्लभ आहे पण अवघडही नाही. म्हणजे प्रयत्नानं त्याला थोडक्यात काय म्हणतात की फळ जर पिकलेलं असेल, आंबा जर पिकलेला असेल तर पोपटाला बोलवायची गरज पडत नाही, कारण तो आपसुकच त्या वासानं तिकडे येते. तसं आपली जर साधना झाली,
म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक ही जर आपली साधना झाली आणि आपला जर अधिकार वाढला तर आपोआप गुरु आपल्याकडे येतात. त्यामुळं जरी अवघड असलं तरी संत भेट एवढी काय दुर्लभ नाही. आणि मग ही संत भेट जी आहे तर ही संत भेट प्रयत्नानं आपण साध्य करून घेऊ शकतोय. म्हणजे तसं त्याला संत भेटीसाठी महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ह्या संत भेटीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना ह्यानं आपल्याला हे निष्काम कर्म, निष्काम उपासना थोडेसे शब्द अवघड वाटतात. महाराजांनी अगदी सोपे वर्म सांगितले. कुठलं सोपं वर्म सांगितलं तर नामस्मरण करा. कारण नामस्मरण हे कर्म पण आहे. म्हणजे निष्कामतेनं जर नाव घेतलं तर ते कर्म आहे. आणि त्यात जर भाव असेल, पूर्ण भावानं ते जर नाम घेतलं तर ती उपासना आहे. त्यामुळे नामस्मरण हे एकमेव असं साधन आहे की त्या ठिकाणी निष्काम कर्म पण होते आणि निष्काम उपासना पण होते. आणि निष्काम कर्म आणि निष्काम उपासना झालं की चित्ताची शुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणात तो परमात्माचं दर्शन होते. म्हणजे ज्ञान जर व्हायचं झालं तर अंतःकरणाची शुद्धी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मग ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीसाठी तो 39वा श्लोक घातला. कुठला? ह्याच्या आधीचा आपण आता घेतलेला आहे तो 34वा श्लोक आहे की 39वा का अवघड आहे असं आपण त्या दृष्टीनं आपण तो बघायला लागलोय की आपल्याला हा सोप्या श्लोकाकडे जायचा आहे. तर ते आपल्याला संतांची भेट झाली की मग तो काय त्याचा अर्थ आहे? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीने तत्वदर्शना. म्हणजे त्या संतांची भेट झाल्यानंतर त्यांना प्रणिपात करून, आता प्रणिपात याचा अर्थ काय की पूर्णपणे शरणागती, त्याला प्रणिपात म्हणतात. त्या प्रणिपाताचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे कुठलं असेल तर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी ज्यावेळी द्रौपदीनं पूर्ण ती असहाय्य झाली की आता तिची ताकद अपुरी पडली. साडीला हात तिनं धरून ठेवला होता पण आता म्हणली माझी ताकद चालत नाही, दोन्ही हात वर केले, त्याला प्रणिपात म्हणायचा. आणि तो प्रणिपात ज्यावेळी त्या ह्यानं तद्विधी प्रणिपातेनं तसा प्रणिपात सेवया तर आता सांगायची काही गरज नाही. त्या भगवंतानी वस्त्र पुरवली काय नाही, तो स्वतःच वस्त्र झाला आणि तिला हे झाला. कारण काय तर प्रणिपात केला, पूर्णपणे शरणागती पत्करली तिथं. सेवया म्हणजे काय की सेवा करणे, त्या सद्गुरूंची सेवा करणे. जे आपल्याला सद्गुरू भेटले एवढ्या आपल्याला प्रयत्नानं की आपल्याकडे मनुष्यत्व आलंय, मुमुक्षत्व आपण आहे आणि अधिकाराची प्राप्ती केली, आपण नामस्मरण करतोय किंवा निष्काम कर्म करतोय, निष्काम उपासना करतोय आणि यानं आपल्याला ते सद्गुरू भेटले तर त्या सद्गुरूंची सेवा करायची. सेवा कशी करायची तर त्या ह्याच्यात म्हणले की ते ज्ञान आपल्याला देणार आहे. ते ज्ञान कसं आहे? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. म्हणजे इथं पण तिथं प्रणिपात आहे की त्या संतांना कसं भजायचं सर्वस्वीसी. ते ज्ञान पैगा बरवे तरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांचं दास्यत्व कसं करायचं? अगर्वता म्हणजे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा अहंकार असता कामा नये. हे सद्गुरू म्हणजेच माझं सर्वस्व आहे, त्याला अगर्वता म्हणे. अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले, म्हणजे जे आपल्याला अपेक्षा आहे ती अपेक्षा आपल्याला पूर्ण करतील. पण ती पूर्ण कशी करतील? ते उपदेश करतील, उपदेक्षन्ति. आता मला सांगा की
उपदेश केलेला सगळाच 100% सफळ होते काय? किंवा थोडक्यात आता इथं गुरुवर्य लोक पण आहेत, शिक्षक लोक आहेत. वर्गामध्ये 50 मुलं असतात. आपले जे इथले प्राथमिक शिक्षक आहेत, आपल्या खेडेगावात तरी असं आहे की त्या 50 मुलांना एकसारखं सगळ्यांना मार्गदर्शन केलं जाते. पण सगळ्यांच्यावर परिणाम होतोय काय? नाही परिणाम होतोय. त्यातले 4 किंवा 5च मुलं स्कॉलरशिपला नंबरात येऊ शकतात किंवा 5च मुलं करिअर करू शकतात. उपदेशंती म्हणजे ह्या उपदेशाचा परिणाम सर्वांच्यावर होत नाही. 90% होत नाही, 10% होते. म्हणजे म्हणून हा श्लोक थोडासा कनिष्ठ मानलाय. आणि मग आपण ह्या मूळ श्लोकाकडे जाऊया की आपण ह्या ठिकाणी जो श्लोक घेतलाय तो कुठला आहे की श्रद्धावान लभते. ह्या ठिकाणी मात्र काय सांगितले की श्रद्धा, जे आपण तिथं प्रणिपात केला, त्या गुरूंची सेवा केली. आता गुरूंची सेवा सर्वांना करता येणं शक्य आहे काय? आळंदीला जाऊन शिकता येणं किती जणांना शक्य आहे? आता नरतोड्यातले आपले फक्त एक कदम महाराज सोडले तर कोण आळंदीला किंवा असं गुरुघरा याच्यात जाऊन आश्रमात जाऊन शिकता आलं नाही. म्हणून तो अवघड श्लोक आहे, ते आपल्याला जमण्यासारखं नाही. पण ह्या ठिकाणी ह्या श्लोकामध्ये तीच क्रिया इथं पण ज्ञानच मिळवायचं आपल्याला आहे. त्या श्लोकात पण ज्ञानच मिळवायचं, पण इथं पण ज्ञानच मिळवायचं. पण ते ज्ञान कसं मिळवायचं आहे? ते श्रद्धेने मिळवायचं आहे. आता श्रद्धा म्हणजे काय? तर श्रद्धेचा सरळ मराठी अर्थ आहे आत्यंतिक विश्वास, त्याला श्रद्धा असं म्हणते. किंवा निस्सीम प्रेम, त्याला श्रद्धा म्हणते. आता श्रद्धा कशावर असावी? तर श्रद्धा वेदावर असावी. जे आपल्याला शास्त्र आहे त्या शास्त्रारूप श्रद्धा असावी. तर शास्त्र म्हणजे काय? आपण फार तिकडे ते उपनिषद, ब्रह्मसूत्र इकडे कशाला जायचं नाही. आपलं शास्त्र, आपलं काय 3 ग्रंथ आपले महत्वाचे. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठीची ज्याला प्रस्थानत्रयी आपण म्हणतोय, एकनाथी भागवत आणि तुकारामांची गाथा, ह्याच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवायची. म्हणजे शास्त्रावर श्रद्धा. अजून वेदबोधित जो देव आहे, ज्यानं वेदानं ज्याचं हे केले असा जो देव आहे, त्या देवावर नितांत श्रद्धा ठेवायची. अजून गुरुवर श्रद्धा ठेवायची किंवा संतांच्यावर श्रद्धा ठेवायची. अशी श्रद्धा ठेवली काय? तर आहे. प्रत्येकातलं आपल्याला एक उदाहरण देऊ. वेदावर किंवा शास्त्रावर श्रद्धा ठेवली काय? कोणी ठेवली? तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की माऊलींचे जे वडील आहेत त्यांचं नाव विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांची शास्त्रावर एवढी श्रद्धा होती. किती श्रद्धा होती? तर विठ्ठलपंत हे पहिल्यांदा संसारी पुरुष होते. संसारातनं त्यांना उपरती झाली, त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गुरूंच्या आज्ञेखातर, कथा सगळ्याला माहिती आहे त्यामुळे कथा मी पूर्ण सांगत नाही, गुरूंच्या आज्ञेखातर पुन्हा त्यांनी काय केलं? संसारात आले आणि संसार केला. आणि आपल्या महाराष्ट्राला, अगदी भाग्य म्हणजे महाराष्ट्राला नाही जगाला चा उद्धार करणारी 4 बालकं जन्माला आली. त्यातले माऊली, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई हे 4 भावंड जन्माला आली. किंबहुना हे देवाचे 4 अवतार आहेत. निवृत्ती म्हणजे शंकर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान आणि आदिशक्ती मुक्ताबाई, असे हे 4 अवतार जन्माला आले. पण त्या काळात हे ब्रह्मवेत्यांना हे म्हणले शास्त्र विरुद्ध आहे आणि त्यांचा छळ मांडला. छळ मांडल्यानंतर विठ्ठलपंत म्हणले की माझ्यामुळे ह्या मुलांची हेळसांड व्हायला नको आणि एकदा काय तो सोक्षमोक्ष होऊ दे. आणि त्या ब्रह्मवृंदांच्याकडे गेले आणि म्हणले तुम्ही काय असेल ती मला शिक्षा द्या, मी शिक्षा घ्यायला तयार आहे. तर त्यांना
त्यावेळच्या ब्राह्मण लोकांनी सांगितले ह्याला एकच प्रायश्चित्त, आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. त्यांनी न डगमगता ते देहांत प्रायश्चित्त घेतलं. ह्याला म्हणायची शास्त्रावरची श्रद्धा. त्यांनी काहीही कुरकुर केली नाही. हे आपल्या शास्त्रात बसत नाहीत ना की संन्यास, संसारातनं संन्यास घेणं आणि संन्यास घेऊन पुन्हा संसार करणं हे शास्त्रात बसत नाही ना, आणि याला देहांत प्रायश्चित्त आहे ना. त्यांनी त्या त्रिवेणी संगमात देहांत प्रायश्चित्त घेतलं. ह्याला म्हणायची शास्त्रावरची श्रद्धा. शास्त्र म्हणजे श्रद्धा. आपण श्रद्धावान लभते ते ज्ञान. म्हणजे जर श्रद्धा असेल त्या श्रद्धा असणाऱ्या माणसाला ज्ञान मिळते. ही श्रद्धा झाली शास्त्रावरची. अजून देवावर श्रद्धा पाहिजे. एक एक आपण उदाहरण घेत जाऊ. देवावर श्रद्धा, देवावर श्रद्धा कुणी होती, कोणाची होती? भानुदास महाराजांचं उदाहरण दिले आपण. एक म्हणजे पटायसाठी एक आपण त्या ह्याच्यातलं भानुदास महाराजांचं उदाहरण घेऊ. काय झालं तर एक गावाचं तर नाव विसरलो गावाचं. त्या ठिकाणचा जो राजा होता तो देवीची अत्यंत आवडीनं आणि म्हणजे पूर्ण श्रद्धेनं पूजा करायचा. एक दिवस त्या ठिकाणी एक वारकरी आला आणि त्या वारकऱ्याला बस म्हणले, मी पूजा झाली की तुला तुझं आतिथ्य करतो. आणि मग ती पूजा वगैरे झाल्यावर त्या वारकऱ्याला तिने भोजनाला वगैरे दिलं, सगळं व्यवस्थित पाहुणचार केला. पण तो अगदी निष्ठावंत वारकरी होता, पंढरपूरला चालला होता. तो म्हणला, तू ज्या देवीची पूजा करतोयस ती देवी म्हणलं पंढरपुरामध्ये आमच्या पांडुरंगाच्या मंदिरात झाडलोट करते. आमच्या पांडुरंगाची सेवा करते ती. राजाला राग आला, त्याला ते अपमानास्पद वाटलं. तो वारकऱ्याला म्हणला, चल म्हणला. त्यानं लगेच आपला रथ बाहेर काढला आणि म्हणला, पंढरपूरला तुझ्याबरोबर येतो आणि मला मात्र हे दाखवून द्यायचं. तू पंढरपूरला जाईपर्यंत ह्याच्या वारकऱ्याच्या डोक्यात तेच की जर हे माझं खोटं झालं, मी बघितलेलं आहे पण त्यावेळी नेमकं जर नसेल तिथं तर राजा काय मला ढिल्ला सोडणार नाही, शिरछेदच करणार. मजल दर मजल करत हे पंढरपुरात पोचले. पंढरपुरात पोचल्यानंतर ते दर्शन घेऊन आले आणि दर्शन घेऊन येऊन परत येऊन बघितलं तर खरोखर ती देवी त्या ठिकाणी झाडलोट करत होती. राजाला थोडंसं खजील झाल्यासारखं वाटलं आणि राजानं त्या देवीला लोटांगण घातलं आणि म्हणले, असं का, एवढी तू हे असताना, शक्तिवान असताना इथं कसे काय हे करते? तर आमच्या ह्या देवादिदेवाचा 36 कोटी देवांचा जो देवादिदेव आहे तो प्रत्यक्ष हा पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्यामुळं म्हटले, मी इथं सेवेला असतोय. तुला जे तिथं दिसतोय तो भास आहे, पण मी इथं सेवेमध्येच असतोय. त्या राजानं पहिल्यांदा वारकऱ्याचं पाय धरलं आणि तो पांडुरंगाकडे परत गेला आणि म्हणला, हां, त्या अनागोंदी, मला मगाशी नाव आठवत ना, अनागोंदी असं त्या राज्याचं नाव. तर तो राजा त्यानं विनंती केली पांडुरंगाला आणि तू म्हणले, चल माझ्याबरोबर, तुला अगदी इथल्यापेक्षा ऐशारामात ठेवतो, तुला शोभेल अशा ह्याच्यात ठेवतो. पांडुरंग म्हणला, येतो, पण एका अटीवर, की माझ्या भक्तांचा तिथं आल्यानंतर काही अपमान होता कामा नये, अशा अटीवर मी तिथे येतो. झालं. पांडुरंग परमात्मा अनागोंदीला राजाकडे आला. आषाढी वारीला वारकरी सगळे आले. जे निस्सीम वारकरी असतात त्यांना मूर्ती दिसते, पण मूर्तीतला जो पांडुरंग असतो तो खरा जो वारकरी असतो त्याला काहीतरी वेगळं वाटतं. ते म्हणले, आपला देव इथं नाही आहे,
ही दगडाची मूर्ती फक्त आता राहिलेली आहे. मग त्यांनी चौकशी केली, चौकशी आणि ती समजलं की परमात्मा आपला अनागोंदी राज्यात जाऊन राहिलेला आहे. मग त्यांची सगळ्यांची, वारकऱ्यांची, संत मंडळींची बैठक बसली. मग म्हणली कोण घेऊन येणार आपल्या पांडुरंगाला परत होतं तसं. मग भानुदास महाराज म्हणले मी जाऊन घेऊन येतो. आणि मग भानुदास महाराज, त्यावेळी काय असं वाहनांची सोय नव्हती, चालत 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 गेले मंदिरात, त्या अनागोंदी राज्यात पोचले. आणि ज्यावेळी त्या मंदिरात गेले त्यावेळी अंधार पडलेला होता, मंदिर बंद होतं. पण आपला भक्त आलाय म्हणल्यावर आपोआप दरवाजे उघडले गेले आणि भानुदास महाराज आत आले. आत बघितलं आणि पहिल्यांदा देवाला खडसावलं. म्हणजे देवा तू आमचा राहिला नाहीस, तुला भाजी भाकरी आवडणं झाली म्हणून इथं येऊन राहिलायस. पण देवाला इतका आनंद झाला होता माझा भक्त आलाय म्हणून, त्यांनी त्याला मिठी मारली आणि आपला जो नवरत्नाचा हार होता तो त्याच्या भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. पण हे काय महाराजांना एवढा आनंद झाला होता की तो हार माझ्या गळ्यात घातलाय वगैरे हे काय नाही. आणि दोघं मग बातचीत करत बसली. शेवटी पांडुरंग परमात्मा म्हणले अरे 4 वाजायची वेळ झाली नाही, आता काकड्याला लोक येतील आणि तू जा म्हणले इथून. मी येतो म्हणले, यथावकाशी येतो. हा सरळ नदीवर आला आणि स्नान करायला लागला. तोपर्यंत तिकडे काय झालं, यांनी काकडा चालू केला आणि एका भक्ताचं लक्ष गेलं की देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हार नाही. राजा संतापला आणि म्हणला बघा कोण इथं जवळच आसपास कोणतरी चोर असतात. नदीवर बघितलं तर नदीवर महाराज स्नान करत होते, पण त्यांना काय माहीत नव्हतं की आपल्या गळ्यात हार वगैरे आहे. आणि मग त्यांच्यावर निष्कारण चोरीचा आळ आला. राजाच तो राजा म्हणला सुळावर द्या यांना. भानुदास महाराज म्हणले द्या मला, खुशाल सुळावर द्या, फक्त मला एकदा माझ्या देवाला भेटू द्या. आणि पुन्हा मंदिरात आले आणि देवाला म्हणले काय आहे तुझं, मी तुला न्यायला आलो होतो आणि माझ्यावर हे काय संकट आणलंस. असू दे म्हणले, तू जरी एवढा मला त्रास दिला असलास तरी मी तुझाच आहे. आभाळ जरी पडलं अंगावर तरी मी म्हणले की नाही डगमगणार नाही आणि तुझ्यावरची माझी श्रद्धा अजिबात कमी होणार नाही. आणि नमस्कार केला पांडुरंगाला आणि चला म्हणले मला सुळाकडे घेऊन चला. आणि सुळाला हात लागल्याबरोबर सुळाचं पाणी झालं, सूळ नाहीसा झाला. मुद्दा काय आपला, चमत्काराचा मुद्दा नाही की एवढा भगवंतानं परीक्षा बघून, अगदी म्हणजे प्राणावर संकट आलेलं असून सुद्धा देवावरची श्रद्धा भानुदास महाराजांची कमी झाली नाही. इतकी नितांत श्रद्धा असावी तेव्हा श्रद्धावान लभते ज्ञान. तरच तेवढी श्रद्धा असेल तर ते ज्ञान प्राप्त होते. पहिलं आपण सांगितलं श्रद्धा कुणावर असावी, शास्त्रावर श्रद्धा असावी. त्या बाबतीत आपण उदाहरण यांचं घेतलं, कुणाचं की शास्त्रावर श्रद्धा असणारे विठ्ठलपंतांचं उदाहरण घेतलं. दुसरं भानुदास महाराजांचं देवावर श्रद्धा. भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पंजोबा, ज्याने आज सुद्धा पंढरपुरात जो पांडुरंगाची मूर्ती आहे ती कर्नाटकातून आपण जे हंपीला वगैरे जातोय तिथून आणलेली ही भानुदास महाराजांनी मूर्ती आहे. अनागोंदी असं ते तिथलं हे आहे. दुसरी देवावरची श्रद्धा झाली. आता तिसरं संतावर श्रद्धा पाहिजे किंवा गुरूंच्यावर, आपल्या गुरूंच्यावर श्रद्धा पाहिजे. गुरूंच्या श्रद्धा होती काय, बरीच उदाहरणं आहेत. आपल्याला एकलव्याचं उदाहरण माहीत आहे. एकलव्य हा त्या भिल्ल जातीतला होता, त्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला विद्या दिली नाही त्याला की बाबा मी फक्त क्षत्रिय लोकांना ही विद्या देते. त्यानं काय केलं, मातीचा पुतळा तयार केला द्रोणाचार्यांचा आणि विद्या घेतली.
त्या मातीच्या पुतळ्यावर एवढी श्रद्धा त्यांची होती की तो एकलव्य अर्जुनाला भारी पडेल हे देवांच्या लक्षात आलं आणि देवानी द्रोणाचार्य करवीच शेवटी ती ही लीला कुणाची आहे, ही आपल्या श्री भगवंताचीच लीला आहे आणि त्याच्या मार्फत त्याचा अंगठा काढून घेतला. हा कशाचा भाग, तर गुरुवर एवढी नितांत श्रद्धा असल्यामुळं ज्ञान मिळालं. श्रद्धावान लभते ज्ञानम, म्हणजे गुरुवर श्रद्धा पाहिजे. अजून कोण सांगता येईल, गावबा. गावबा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एकनाथ महाराजांच्याकडं गावबा हा कशासाठी राहिला होता की पुरणपोळी खायला मिळते. कथा सगळ्यांना माहीत आहे, पण मी फक्त म्हणजे त्याला स्पर्श करून जातो. कथा सगळ्यांना माहीत आहे की घरात आईकडे पोळी मागितली, पोळी द्यायची माझी काय ऐपत नाही, तू एकनाथ महाराजांच्याकडे जा, तिथं तुला पोळी खायला मिळेल. तिथं तो पोळी खायला मिळते फक्त, म्हणून तो राहिला. परिणाम काय झाला, जेव्हा महाराजांचा अंतिम काळ आला त्यावेळी त्यांनी भावार्थ रामायण लिहायला घेतलं होतं. भावार्थ रामायणाचा युद्धकांडापर्यंत त्यांनी लिहिलं होतं आणि इथून पुढचं लिखाण काय माझ्या हातून होणार नाही. त्यावेळी सगळ्या पंडितांची सभा घेतली आणि त्यांनी म्हणले हे रामायण पूर्ण करायला पाहिजे. त्यात हरिपंडित सुद्धा होते. हरिपंडित म्हणजे प्रत्यक्ष एकनाथ महाराजांचे चिरंजीव की जे शास्त्र पारंगत होते. सगळ्यांना वाटलं की प्रत्येक पंडिताला वाटलं की हे पूर्ण पुढचं रामायण मला लिहायला सांगतील, पण त्यांनी गावबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि गावबाला सांगितलं की राहिलेलं रामायण तू पूर्ण करायचं. गावबानं इतक्या सुंदर पद्धतीनं ते रामायण पूर्ण केलं की एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आधीचं रामायण आणि नंतरचं यात काडी मात्र फरक नाही, त्यांनीच लिहिले असं वाटावं. कशामुळं, श्रद्धावान लभते. श्रद्धा होती त्यांची, गुरुवर श्रद्धा होती. अजून उदाहरण देता येईल, त्रोटक आचार्य त्रोटक बोलायचे. त्रोटक म्हणजे असं, आता आम्ही माझंच सांगतो, प्रवचन आम्हाला कधीतरी असते त्यामुळं कधी असं मध्ये मध्ये तुटक बोलायला लागते त्याला, म्हणून त्यांचं नाव त्रोटकाचार्य असं पडलं होतं त्याला. पण त्यांनी एक ग्रंथ लिहिला, कुणाची कृपा, गुरूंची कृपा. अजून सांगता येईल, सगळ्यात आपल्याला आठवणीत राहणारे म्हणजे निळोबाराय. निळोबारायांची का आठवण आपल्याला राहते, तर निळोबाराय हे तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक. काय झालं की महाराज ज्यावेळी गेले वैकुंठाला त्या दिवशी निळोबाराय आणि महाराजांची भेट झाली नाही आणि महाराज निळोबारायांना अनुग्रह करायच्या आधीच निघून गेले आणि त्या गोष्टीचं निळोबारायांना अत्यंत दुःख झालं आणि त्या दुःखापोटी इंद्रायणी काठी त्यांनी 42 दिवस अनुष्ठान केलं. एवढं अनुष्ठान कुणी केलं नव्हतं याआधी. आणि त्या 42 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये परिणाम असा झाला की प्रत्यक्ष भगवंत त्यांच्यासमोर येऊन उभा राहिले. तर भगवंताला त्यांनी काय उत्तर दिलं की मला काय भक्त प्रल्हादासारखं डोळं उघडलं आणि बघितलं, त्यांना आधी वाटलं आपले गुरुच आलेत तुकाराम महाराज, पण देव आहेत म्हणल्यावर की नाही म्हणले मला काय भक्त प्रल्हादासारखं संकट पडलेलं नव्हतं, तू देवा आलास, मी तुला बोलवायला नव्हतं, प्रार्थिल्या वाचून काय म्हणून आलास. निळा म्हणे देवा नुळखुची तुम्हा, म्हणजे तुम्हाला मी ओळखत नाही, एवढ्यापर्यंत त्यांनी बोलले. आता देवाची भेट होणं एवढं सोपं आहे काय, पण प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेटलेला असून त्यांची फक्त श्रद्धा कुणावर होती, गुरुवर श्रद्धा होती आणि त्यांना गुरुच्या भेटींची आवड होती. पण त्यांना गुरुच पाहिजे होती. त्यांनी देवाला सुद्धा समाधान झालं नाही त्यांचं आणि मग देव परत वर वैकुंठात गेले आणि बाबा म्हणले तुझा भक्त 42 दिवसाचा उपवास आहे आणि म्हणले मी जाऊन आलो, तू जा, तू गेल्याशिवाय समाधान होणार नाही. आणि मग तुकाराम महाराज खाली आले, मस्तकावर हात ठेवला, अनुग्रह दिला आणि मग त्यांना समाधान झालं. आपण हे का सांगायले तर मागच्या ज्या श्लोकामध्ये काय आहे की उपदेश आहे आणि ह्या ठिकाणी श्रद्धा आहे. श्रद्धा कशावर, शास्त्रावरची श्रद्धा झाली.
देवावरची श्रद्धा झाली, गुरुवरची, संतांच्यावरची श्रद्धा झाली. आणि मग अशी श्रद्धेनं केल्यानंतर ज्ञान मिळायला कायच अवघड नाही. मग आता प्रश्न पडतोय, आता हे ज्ञान म्हणजे कसलं ज्ञान? तर ते ज्ञान आपल्या संसारातलं ज्ञान नव्हे. संसारातलं ज्ञान काय? संसारातल्या ज्ञानाचं जर बोलायचं झालं तर प्रगती, आता ह्या विज्ञानाची एवढी प्रगती आहे. पूर्वी आम्ही रेकॉर्डिंगला कॅसेट वापरत होतो, रिबन असायची. रिबन सगळ्यांनी आपल्याला माहिती आहे, रिबन कालबाह्य झाली, तरी पण ती नाही म्हणलं तरी 20 वर्ष चालली. त्यानंतर CD आली, पण ती CD 5 वर्ष सुद्धा टिकली नाही. त्यानंतर पेन ड्राईव्ह आली आणि आता हार्ड डिस्क आली. किंबहुना आपण अगदी जर अतिशयोक्ती म्हणून बोलायचं झालं, मोबाईलच्या दुकानात आपण गेलो आणि मोबाईल घेतला आणि पायऱ्या उतरून जर खाली गेलो तर तेवढ्या कालावधीमध्ये त्याच्या पुढचं मोबाईलचं त्या दुकानात आलेलं असतं. एवढं विज्ञान प्रगत झाले. ते ज्ञान काय? तर ते ज्ञान नव्हे. किंवा अगदी जर दृष्टांतच सांगायचा झाला तर ज्ञान कसं असते? कशाला ज्ञान म्हणायचं? आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान नव्हे. आपल्याला ज्ञान जे ते वेगळं आहे. ज्ञान व्यवहारातलं ज्ञान चाललंय, ते ज्ञान आपण मागायचं नाही आहे. संत प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. माहीत नसेल असं समजून मी थोडक्यात सांगतो, रिपीट करतो. एका नावेमध्ये उच्च शिक्षित 4 जण बसलेले असतात. उच्च शिक्षित म्हटल्यावर आपल्याला 1, 2, 3 नावं येतात. डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि आपण प्राध्यापक म्हणू. म्हणजे ह्यांना आपण उच्च शिक्षित समजतोय. आणि मग ह्यांची आपली चर्चा चालू होती की ज्ञानाच्या बाबतीत. आणि मग तो नावाडी त्यांना घेऊन निघाला होता. मग त्या 4घांना थोडासा आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता. आणि ते त्या गर्वानं त्या नावाड्याला म्हणले, तू कितवी शिकलायस? तर नाही हो म्हणला, मी काहीही शिकलेलं नाही. अरे म्हणले, मग तू पोट कसा भरायचा? तर पोट म्हणला हे माझं, मी म्हणला ह्या काठासून त्या काठाला नाव घेऊन जाते. तुम्ही आता काहीतरी मला पैसे देशीला, मग त्या काठावर काही माणसं असतील त्यांना मी इकडे घेऊन येते, ते काहीतरी पैसे देते आणि त्यावर माझा चरितार्थ चालतोय आणि माझं पोट भरतंय. मग ह्यांना थोडीशी त्याची थट्टा करायला लागली त्याची, की तुझं निम्म आयुष्य फुकट आहे. पण ही नाव असं चर्चा चालू होती आणि नाव निम्म्यावर गेली आणि सोसाट्याचा वारा सुटला, वादळ सुटलं, जोरात वादळ सुटलं आणि नाव आता बुडणार. त्या नावाड्यानं विचारलं की तुमच्या 4पैकी पोहायला कुणाला येते? तर म्हणले आम्हाला कुणालाच येत नाही. तर म्हणले माझं निम्म आयुष्य तुम्ही फुकट गेलं म्हणत होता, पण आता तुमचं सगळं आयुष्य फुकट जाणार आहे. तर ते ज्ञान काय? तर ते ज्ञान नव्हे. म्हणजे ज्ञानाचा प्रकार सांगितला मग अशी मी ते ज्ञान, मोबाईल वगैरे हे ज्ञान पण सांगितलं, किंवा हे पोहण्याचं सुद्धा ज्ञान आहे. तर ते ज्ञान नव्हे. जे ज्ञान आपण म्हणतोय ते ज्ञान म्हणजे आपलं स्वरूप ज्ञान किंवा आत्मज्ञान. आता हे स्वरूप ज्ञान किंवा आत्मज्ञान, हे आत्मज्ञान कुठं आहे आणि कसं आहे? आणि हे ज्ञान जर मिळायचं झालं तर काय काय करायला लागते? पहिल्या 3 गोष्टी सांगितल्या की शास्त्रावर श्रद्धा पाहिजे, गुरुवर श्रद्धा पाहिजे, संतांच्यावर श्रद्धा पाहिजे, देवावर श्रद्धा पाहिजे. एवढ्यानं भागते काय? तर एवढ्यानं भागत नाही. म्हणून तिथे एक त्यांनी शब्द काय घातला? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर आणि संयंतेंद्रिय. आता संयंतेंद्रिय म्हणजे काय? इंद्रियावर ताबा मिळवणं. इंद्रियावर ताबा मिळवणं काय म्हणजे काय? की आपले 5 विषय आहेत आणि त्या 5 विषयाची 5 इंद्रिय आहेत. सगळ्यांना माहीत आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. एका
त्या विषयाने एका एका प्राण्याचा घात केला आहे. सगळ्यांनी ऐकलेलं आहे म्हणून मी एका एका ओळीत सांगतो. शब्द शब्द म्हणजे त्या हरिणीला ते गायन इतकं आवडते, त्याला आपण शब्द म्हणतोय, ते इतकं आवडते की त्या गाण्याच्या नादात ती लुब्ध होते. आणि ते गाणं आवडते म्हणल्यावर तो पारधी जो असतोय, तो पारधी ते बीन वाजवते. बीन म्हणजे थोडक्यात आपल्याला ते पुंगीतलाच एक प्रकार आहे, पुंगीपेक्षा जरा चांगलं उच्च वाद्य आहे. आणि ते बीन ऐकून ती हरिणी जागच्या जागी थांबते. आणि ती थांबली की तो पारधी तिला बाण मारते. त्या शब्दानं तिचा अंत होते. त्याला म्हणायचं शब्द. स्पर्श, हत्तीनीला स्पर्शाची आवड आहे. मग त्या हत्ती पकडणारे लोक काय करतात की हत्तीन कृत्रिम पुठ्ठ्याची किंवा अशी लाकडाची तयार करतात आणि ती खड्ड्यावर वरती असं ठेवतात. आणि मग ज्यावेळी हत्तीचा कळप जात असते त्यातला जो नर हत्ती असतोय त्या हत्तीनीला भुलून तो तिकडे येतोय आणि त्या खड्ड्यात पडतोय. एकतर ती हत्ती मरतोय किंवा त्या हत्तीला मग आयुष्यभर त्या गुलामगिरीत राहायला लागते. शब्द, स्पर्श, रूप. लाईट गेलेली असेल आणि जर मेणबत्ती लागलेली किंवा दिवा लागलेला असेल, त्या रूपाला ते फुलपाखरू एवढं बोलते की त्याच्यावर झडप घेते. काय काय होते, झडप घेतल्यामुळे ते स्वतः तर मरतेच, दिवा विझतोय, म्हणजे अंधार. 2-3 गोष्टी करते. शब्द, स्पर्श, रूप, रस, रसना. रसना म्हणजे चांगलं चांगलं खायला मिळावं, त्याला रस म्हणतात. त्या रसनेनं कोण मेलं तर तो मासेमारी लोक असतात, ते गळाला गांडूळ कापून लावतात. ते कापून लावल्यामुळं त्याचा रस असा त्या पाण्यात बाहेर पडते आणि त्या रसाच्या लगेच वासानं तो मासा तिकडं जातोय आणि अडकतोय, मुकतोय, जीवन नाहीच होते त्याचं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. सगळ्यांना माहीत आहे की तो भुंगा असतोय, तो भुंगा बाबळीचं लाकूड फोडू शकतोय. माहित आहे आपल्याला सगळा भुंगा जर लागला तर. पण गंध, गंध म्हणजे वास, त्या सुगंधाला इतका बोलतोय की त्या पाकळ्यामध्ये तो सुगंध घेण्यासाठी थांबतोय. पण त्या कमल विकासिनी पाकळ्या म्हणजे की नाही, ज्यावेळी सूर्यास्त होतोय त्यावेळी त्या पाकळ्या मिटतात. आणि त्या पाकळ्या मिटल्यामुळं काय होते की त्याचा श्वास गुदमरतोय. आता त्याला बाहेर येता येत नाही का. आता जो बाबळीचं लाकूड फोडणारा भुंगा पाकळ्या फोडायला त्याला काय अडचण आहे काय, पण नाही, पण त्यातनं तो गुदमरून मरतोय. हे 5 शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या एका एका प्राण्याचा एका एका विषयामुळं नाश झाला. आणि हे 5ही विषय आपल्या मनुष्य प्राण्याकडे आहेत. आणि ह्याच्यावर ज्यानं विजय मिळवलाय त्याला संयंतेंद्रिय किंवा जितेंद्रिय म्हणतात. असा जो जितेंद्रिय असेल त्यालाच हे ज्ञान प्राप्त होते. आता म्हणणार जितेंद्रिय, नुसतं जितेंद्रिय असून चालेल काय, म्हणजे नुसतं ह्या विषयांवर कनी, म्हणजे त्याला थोडक्यात कनी निषेधात्मक श्रद्धा म्हणले. म्हणजे निषेध केला, ह्या 5 गोष्टींचा आपण निषेध केला, स्वीकार केला नाही. असे आहेत लोक की त्यांना म्हणजे की नाही ह्या गोष्टी ते टाळू शकतात. आपल्यात सुद्धा आहेत की त्यांना बाबा भूक लागली तरी बाबा अमकंच खायला पाहिजे असं वगैरे नाही. आपण आता ते म्हणजे त्याच्यात तुम्हाला विषय समजला की हे 5 विषय टाळणारी लोक आहेत. पण एवढ्यानं भागतंय काय, तर एवढ्यानं भागत नाही. कारण का, त्याचं उदाहरण असं आहे की समजा एखादा ब्रह्मचारी आहे, आजन्म ब्रह्मचारी आहे, पण त्यानं त्या ब्रह्मचर्याचा फक्त काय उपयोग केला की मठात आपला फक्त गांजा वडत बसलाय. काय उपयोग आहे त्याचा, उपयोग नाही. जरी तो त्याचा इंद्रियावर सगळ्या ताबा असला, सगळं त्याला जितेंद्रिय जरी असला तरी त्याला समाजाला काय उपयोग आहे, संतांचा मात्र आपल्या समाजाला उपयोग आहे. म्हणून त्यांनी पुन्हा एक शब्द काय घातला की तत्पर. तत्पर याचा अर्थ काय की आपण ह्याला मिलिटरीमध्ये सुद्धा अटेन्शन हा शब्द वापरला जातो. अटेन्शन म्हणजे तत्पर राहणे. तत्पर याचा अर्थ काय
की जी आपली साधनं आहेत, परमार्थाची जी साधनं आहेत, त्या साधनावर आरूढ होणं. मग परमार्थाची साधनं आपली कुठली आहेत? गुरूंची सेवा. गुरूंची सेवा थोडं बाजूला ठेवूया, कारण गुरु सगळ्यांना भेटतीलच असं काय सांगता येत नाही. पण बाकीची साधनं आपण करू शकतोय. कुठली साधनं? श्रवण, मनन, निधिध्यासन. आता आपलं चाललेलं आहे हे श्रवण साधन आहे. आणि नवविधा भक्तीमध्ये श्रवण साधनाला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. श्रवणाबाजी मोक्ष असे ऐता असं म्हणलंय. म्हणजे जो उत्तम अधिकारी असेल, कानावचनाची भेटी, म्हणजे त्याच्या कानावर पडलं. कदाचित एखादा कीर्तनकार मुक्त होणार नाही, पण त्या कीर्तनात एखादा शब्द किंवा एखाद्या वाक्यानं तो श्रोता त्या कानावर त्याच्या वाक्य पडल्याबरोबर तो मुक्त होऊ शकतोय. ही जी साधनं आहेत, ह्या साधनामध्ये जो तत्पर आहे, म्हणजे श्रद्धा पाहिजे, जितेंद्रिय पाहिजे, सर्व भोगावर त्याचं हे पाहिजे, 5 विषयावर आणि 5 इंद्रियावर ताबा पाहिजे, आणि तत्पर पाहिजे. तत्पर पाहिजे म्हणजे त्या साधनामध्ये कायमरत पाहिजे. सतत सातत्यानं नामस्मरण किंवा भजन, कीर्तन, श्रवण, मनन. आता म्हणणार मग तुम्ही काम करायचं नाही काय? तर कामाचा आणि ह्या नामस्मरणाचा काही मात्र काही संबंध नाही. आपण कामाला सुरुवात केल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणलं आणि काम संपवल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणलं, तर मधल्या संपूर्ण कालावधीत पूर्णपणे आपण रामकृष्ण हरी म्हटल्यासारखं आहे. त्यामुळं कामाचा आणि त्या साधनावर आरूढ होण्याचा काही मात्र संबंध नाही. आता एवढं सगळं झाल्यानंतर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होते. आता ते ज्ञान म्हणजे काय आहे? तर ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान किंवा थोडक्यात ते स्वरूप ज्ञान आहे. आता हे स्वरूप ज्ञान आपल्यापासून लांब आहे काय? तर नाही आहे. त्या मागच्या श्लोकात उपदेश करून ते ज्ञान आपल्याला भरवलं कुणी? गुरुनी. पण इथं शब्द काय घातलाय की लब्धवा, लभते म्हणजे लाभते आपल्याला ते ज्ञान. लाभण्याची क्रिया कधी होते? संसार जो आहे किंवा ज्या आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी प्रपंच आहेत, ह्या प्रपंचातल्या गोष्टी ज्या आपल्याला आहेत ह्या नाही आहेत. असं काय म्हणताय तुम्ही महाराज म्हणाल? तर नाहीच आहेत. मगाशी मी 6:45 वाजता इथं आलो. 7:45 वाजता इथं आल्यानंतर आता वाजले 7:45. 7:45 वाजता मी जो होतो तो 7:45 वाजता नाही, 1 तास माझा आयुष्यातला निघून गेला. अजून सांगायचं झालं तर बरेच कीर्तनकार सांगतात बघा की आपल्याला आठवते, लहानपण आपल्याला आठवते, मी माझ्या आजोबांच्या मांडीवर खेळत होतो. मी माझ्या आजोबांच्या मांडीवर खेळत होतो. तोच मी आता माझ्या नातवाला खेळवत आहे. त्यातला जो मी आहे तो मी आहे तसा आहे. कारण मीला आठवण आहे माझ्या बालपणाची पण, आणि मीला आठवण आहे माझ्या वृद्धपणाची पण. मग त्यातला मी कसा आहे? मी टवटवीत आहे. आणि मी कसा आहे? मी कायम असणार आहे. आणि मात्र तो जो कालावधी गेला, जो 55-60 वर्षाचा कालावधी, तो निघून गेला. आणि निघून गेला तो पूर्वी होता काय? ते शरीर पूर्वी होतं काय? नव्हतं. पुढं असणार आहे काय? नसणार आहे. मग पूर्वी नव्हतं, आता पुढं असणार नाही, मध्ये आहे. त्या मधलं असण्याला तरी किंमत काय आहे? ते फक्त आहे. म्हणजे कसं, त्याला कशी सत्ता आहे की ती दिसण्यापुरती सत्ता आहे. दिसण्यापुरती म्हणजे मृगजळासारखी सत्ता आहे त्याला. मृगजळ हरणीला कधी दिसते की त्या उन्हाच्या झाडा आहेत, तिला पाणीच आहे असं वाटते, पण ते प्रत्यक्षात पाणी आहे काय? तसं हे मृगजळासारखं आहे. मग आहे काय? तर आहे जे त्यातलं जे मी, आपण जो म्हणतोय मी की मी त्या नातवाला खेळवतोय आणि मी ते पूर्वी नातू म्हणून खेळत होतो, त्यातला जो मी आहे तो मी, त्या मीवर आपण लक्ष केंद्रित करायचं. आणि तो मी कशानं, त्या मीचं भान कशानं होईल किंवा तो मी कशानं कळेल? तर तो मी कळेल ह्या गोष्टींमुळं. कुठलं गोष्टीमुळं? श्रद्धामुळं, त्या तत्परतेमुळं, त्या जितेंद्रियामुळं,
ह्या सर्व गोष्टीमुळं ते ज्ञान कळल असा आपला हा निम्मा श्लोक झाला. ज्ञान आपल्याला कळलं. आता निम्म्या श्लोकात काय म्हणलंय, इथंपर्यंत आपल्याला म्हणजे ज्ञान झालं बाबा, ज्ञान झालं. मला कसलं ज्ञान झालं? आत्मज्ञान झालं, ते स्वरूपाचं ज्ञान झालं. त्या ज्ञानामुळं काय होईल तर पुढं म्हणले, ज्ञानम लब्ध्वा परा शांती अचिरेण अधिगच्छति. त्या ज्ञानामुळं काय होईल मला तर ज्ञानामुळं शांती मिळेल. सगळ्यांचा आपला खटाटोप चाललाय तो कशासाठी आहे की बाबा माझ्या जीवनात शांतता मिळावी. प्रत्येकाची धडपड आहे ती शांतता मिळवण्यासाठी आहे. आणि ती शांती त्या ज्ञानामुळं कशी मिळेल? अचिरेण अधिगच्छति, मिळणार. ती नुसती मिळणार नाही, सत्वर मिळणार, ताबडतोब मिळणार. अचिरेण म्हणजे ताबडतोब मिळणार. आता ह्या श्लोकावर थोडक्यात आपण एक 5 मिनिटात आटतो. हा श्लोक झाला, हा भगवंतानी लिहिलेला श्लोक झाला की काय? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा परा शांती अचिरेण अधिगच्छति. ती शांती आपल्याला मिळाली, सत्वर मिळाली. आपण एवढी सगळी साधनं केल्यामुळे श्रद्धेनं ती शांती आपल्याला मिळाली. त्यावर माऊली भाष्य करताना लिहितात, तरी आत्मसुखाच्या गोडिया, तरी आत्मसुखाच्या गुडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आता हे असं आत्मसुखाची गोडी मिळाली, किंबहुना तेच आपलं आत्मसुख आहे. आणि ती आत्मसुखाची गोडी मिळाल्यानंतर विटे जो का सकळ विषया, बाकीच्या कुठल्याही विषयात आपल्याला गोडी राहत नाही, मन विटतंय. एकदा बाबा ह्या गोडीची चटक लागली की दुसऱ्या कुठल्याही गोडीची आपल्याला त्या ठिकाणी तुच्छ वाटतात सगळ्या गोडी. आणि ह्या गोडीची चटक लागल्यामुळं इंद्रियांना आपण मान देत नाही. आता आपलं कसं होते की आपण इंद्रियांना मान देतोय. इंद्रियांना मान देतोय म्हणजे इंद्रियांना मान देतोय याचा अर्थ काय की ही 5 इंद्रियाकडनं आपल्याला ते विषय प्राप्त करून घ्यायचे असतात, म्हणून ते आपण इंद्रियांना मान देतोय. आता थोडक्यात आपल्याला हा भावार्थ समजला. मग हा जे आत्मसुख आहे, हा आत्मलाभ आहे, हा आत्मलाभ आपल्या आत आहे. अजून त्या 12व्या अध्यायात पण म्हणले, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोगविषय की हरिके जना. आत्मलाभासारखं दुसरं काहीच गोड लागत नाही. एकदा आत्मसुख मला मिळाले ना, बाकीच्या मला कशामध्येही गोडी वाटत नाही. आत्मलाभासारखे गोमटी काय म्हणून भोगविषय आहे, म्हणून इतर भोगात मला हरकून जात नाही, मी इतर भोगाला हरकून जात नाही. असा पण एक 12व्या अध्याय श्लोक आहे. आता हाच श्लोक हा आपल्याला विधिमुखानं श्लोक आहे. हाच श्लोक आपल्याला 9व्या अध्यायात बऱ्याच जणांच्याकडून आपल्याला ऐकलंय. आपण हे विधिमुखानं श्रद्धेचं सांगितले की श्रद्धा असेल तर ते काय होते? अश्रद्धाना पुरुषा परंतप 9व्या अध्यायामध्ये जो 3रा श्लोक आहे, अश्रद्धा असेल तर अश्रद्धेनं काय होते? आपल्याला सगळ्यांना ते ओव्या पाठ आहेत बघा. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासेची या पत्राळ परित्या अवेरुनी गोचिड अशुद्ध काय नाही शिवी ती. आपण धार काढायला बसतोय तिथं बघतोय की गोचिड कुठं बसलेलं असते? त्या स्तनावरच बसलेलं असते. दुधापासून ते लांब असते काय? नाही. पण ते दूध पित नाही, ते रक्त पिते. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी. ते बेडू आणि खाली ते चिखल एके ठिकाणीच असते, पण ते बेडूक चिखल खाते आणि वर तो भ्रमर येतो, तो मकरंद घेऊन जाते. किंवा एखाद्या संपत्तीवरच बसलेला माणूस आहे, दरिद्री आहे, त्याला खाली गाठोडं पुरलेलं माहीत नाही आणि त्याच्यावरच तो बसून भीक मागतोय. किंवा तोंडात अमृताची चूळ आहे आणि समोर मृगजळ दिसते, उन्हानं दिसणारं पाणी आहे आणि ते
थुंकून टाकतोय, अमृत थुंकून टाकतोय आणि त्या पाण्याच्या मागं लागतोय. किंवा गळ्यात परीस आहे, तो परीस टाकून देतोय. का तर पुढं शिंपली आहे आणि ती शिंपली आहे ती चांदीसारखं वाटते. हे सगळं कशानं झालंय? आपण आतापर्यंत श्रद्धेनं बोलले आणि त्यात अश्रद्धा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्यांनी ओवी घातली, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरील. तसा ह्या आपल्या हृदयामध्ये राम असताना आपण उगीचच कने विषयावर धावतोय. मग आपण पांडुरंगाचीच का भक्ती करायची? आतल्या आपल्या ह्या ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, हे जरी खरं असलं तरी आपण त्या आत्मदेवाला जर भजायचं झालं तर त्या पांडुरंगाचीच भक्ती का करावी लागती? तर सर्व सुखाचे अगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे अगर जनी म्हणे सारंग. सर्व सुख जिथं आहे ते कोण आहे? तो आपला पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याची आपण आराधना करतोय. वेळेअभावी मला प्रभू रामचंद्रांच्यावर काय बोलता आलं नाही, पण आपण जे सगळेजण म्हणजे स्वरूपानं आपण रामच आहे. आता मी शेवटी सुद्धा सांगितलं की स्वरूपानं आपण रामच आहे, की रामाचा अवतार म्हणजे थोडक्यात राम हा राम दुसरा तिसरा कोण नसून राम हा आपणच आहे. कारण आतला जो आत्माराम आहे तो आत्मारामच महत्त्वाचा आहे. आणि हे आपले गेल्या वर्षी सुद्धा मी बोलून गेलो, हे जे 9 आपले जे मत्स्य कच्छ वराह नरसिंह परशुराम राम वगैरे जे आहेत, हे सगळे आपले अवतार आहेत, आपल्या शरीरावरचे अवतार आहेत. गेल्या वर्षी मी पूर्णपणे सांगितले. त्यातला हा जो राम अवतार आहे, हा राम अवतार म्हणजे थोडक्यात कसं की आपल्या जी वयोमर्यादा आहे, सांगा मला, म्हणजे काय 5 मिनिटं बोलू? बरोबर. तर हा जो राम अवतार आहे, हा राम अवतार आपला आत्ता खऱ्या अर्थानं आपला राम अवतार चालू आहे. कारण का की रामावर ज्या जबाबदाऱ्या होत्या म्हणजे की तरुण वयातल्या, म्हणजे आपल्या मुलाबाळांचं संगोपन करणं, मातापित्यांचा आदर राखणं आणि आपलं जो संसाराचा गाडा चालवणं, हे सगळं जे आहे ते हे राम अवतारात आहे. आणि त्या राम अवतार जो आहे त्या राम अवताराप्रमाणे आपण आपल्या जबाबदारी सांभाळणं म्हणजेच रामनवमीचा उत्सव आनंदानं साजरा करणं असं आहे. तसं ह्या श्रद्धेनं आपल्या हातून सर्वांना श्रद्धेनं आत्यंतिक विश्वासानं आपल्या हातून हे कार्य व्हावं आणि ते ज्ञान जसं इथं सर्वांना माझ्यासकट प्राप्त व्हावं आणि ती शांती पराशांती आहे, त्या पराशांतीचा आपल्याला अनुभव यावा एवढंच प्रभू रामचंद्राच्याकडं हनुमंतरायांच्याकडे विनंती करून झालेली सेवा तुमच्या चरणावर ठेवतो. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. आता विश्वास